ज्या कोणत्याही ठिकाणी परमात्माचे भजन श्रवण चिंतन होते ते स्थान पवित्र होते, त्या स्थानाला तीर्थ मानल्या जाते, तिथे येणारा माणूस पवित्र होतो। भगवंत गुणानुवादामुळे जर जागेला एवढे महत्व वाढते तर त्या ठिकाणी भजन करणारा चिंतन करणारा व्यक्ती पवित्र असते। ज्याच्यामध्ये साक्षात भगवंताचे रूप प्रकट झाले तो किती मंगलकारी असेल। म्हणून आम्हाला ज्याच्याकडून आध्यात्मिक शिक्षण मिळते, आत्मोन्नती होते, आत्मशांती मिळते, त्याच्याकडे अत्यंत नम्रतेने आणि भक्तीसह गेले पाहिजे। कोण्याही शास्त्रामध्ये तुम्ही पहा, गुरु हा शब्द फक्त दत्तमालकालाच लागलेला आहे, बाकी इतर देवी देवताला कोणताही लागला नाही। कोण्याही देवाचा पुढे नतमस्तक होणं, कोण्या वडीलधारी माणसाला पुढे नतमस्तक होणं, त्याची आज्ञा पाळणं हे सनातन धर्माचं काम आहे, ते आपण केलंच पाहिजे। दत्तात्रेयाचं जरी तुम्ही समजा एकनिष्ठ भक्ती करा, कशाची करा, तुकाराम महाराजांना सांगलं दगडाची जरी समजा तुम्ही भक्ती करशाला त्या दगडातून सुद्धा तेल निघू शकते, वाळूतून सुद्धा तेल निघू शकते, पण एकनिष्ठ भक्ती करायला लागते। जगामध्ये अशा महापुरुषाची संख्या अति अल्प आहे, ती काही पवित्र ठिकाणी आहे, सर्वत्र नाही। प्रज्ञानी तत्वाचा बोध करणारे, कृपेचा वर्षाव करणारे, साधूच्या रूपाने, गुरुच्या रूपाने निर्गुण निराकार देव पवित्र झाला, जीवाचा उद्धार करण्यासाठी या कलियुगामध्ये आला। पुस्तके वाचून वाचून गुरु बनण्यामध्ये काहीच सार नाही, अशा निगुऱ्या गुरुची काहीच आवश्यकता नाही। समाजामध्ये अलीकडे अशा पुस्तकी रूपी गुरुने मोठी गर्दी केली आहे। काही पुस्तके रूपी गुरु विज्ञानाची जोड लावून परमार्थ करायला निघाले, ते समाज सुधारक आहेत, आम्ही मान्य करतो, परंतु परमार्थाचा कंद त्यांना मुळीच नाही। आम्ही ब्रह्म जाणतो म्हणाले समाजात काहीतरी वेगळे पिढून सोडून समाजाची दिशा भूल करतात। तुका म्हणे कैसे आंधळे जण गेले विसरून खऱ्या देवा। जोपर्यंत त्या परमेश्वराची तुम्हाला ओळख होणार नाही, आपण आलो कुठून, जायचे कोठे, काय करीत आहो, काय करायचे आहे, त्याचा विचार हा नरदे आहे तोपर्यंत करा। चारित्र्याशिवाय जातीलाही काही अर्थ नाही, जाती फालतू लेबल आहे, चारित्र्याशिवाय साधना नाही, कारण दया माणसाचा प्रवास आहे। नीती व सद्गुण माणसाच्या अंगी धरले पाहिजे। दैव किंवा नशीब यावर भरोसा ठेवणे म्हणजे केवळ निष्क्रिय होणे। प्रयत्न व प्रार्थना आणि धैर्य गाठता येते, प्रयत्न व प्रार्थना नाही ते कृपा सिद्धी नाही करतात। चारित्र्यवान बना, मरणाला भिवू नका। मृत्यू म्हणजे कपडे बदलणे। आत्मा शरीरातून बाहेर निघाला की माणूस संपला। हा आत्मा अमर आहे, अविनाशी आहे, शाश्वत आहे, म्हणून त्याला शोधण्याचा प्रयत्न करा। संसार कुणाचाच पूर्ण झाला नाही, जगात विनाकारण काही घडत नाही, जे घडते त्याला काही कारण असते। संसारात जगताना विरक्त होऊन जगा, जसे ताकामध्ये लोणी आहे पण परत ताक होत नाही, मग लोण्यासारखे जगा। या जगामध्ये अन्य ब्रह्म कोणताही नाही, एकच ब्रह्म जगामध्ये, एकच ब्रह्म गड्यारे, एकच ब्रह्म, एकच देव आहे। गुरु माझा मी गुरुचा, दोघाला धावा एकाचा। गुरुजवळ काय वेगळे मंत्र नाही, तुमच्याजवळ ज्या अनुयायी तुम्ही आहात आनंद संप्रदायाचे, त्यांच्याजवळ ज्या गुरु महाराजांना दिले तुमच्या कर्णपुटी दिलेल्या मंत्राचा जप करीत राहा। या जगामध्ये अन्य ब्रह्म कोणताही नाही, एकच ब्रह्म जगामध्ये, एकच ब्रह्म गड्यारे, एकच ब्रह्म, एकच देव आहे। गुरु माझा मी गुरुचा, दोघाला धावा एकाचा। गुरुजवळ काय वेगळे मंत्र नाही, तुमच्याजवळ ज्या अनुयायी तुम्ही आहात आनंद संप्रदायाचे, त्यांच्याजवळ ज्या गुरु महाराजांना दिले तुमच्या कर्णपुटी दिलेल्या मंत्राचा जप करीत राहा।